नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, एका संख्येला 28 ने भागले असता भागाकार 22 व बाकी 16 येते, तर त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक किती? आता बघा आपल्याला हे सूत्र माहिती, म्हणजे आपल्याला इथे काय त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक विचारले, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भाज्य माहीत नाहीये। मग भाज्य काढायचं सूत्र कोणतं आहे तर बघा, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे काय आहे? भाज्य काढायचं सूत्र आहे। मग बघा बरं, इथे एका संख्येला 28 ने भागले असता, म्हणजेच भाजक आहे 28, भागाकार आहे 22 आणि बाकी आहे 16। हे आपण जर पदावली सोडवली तर आपलं येणारं उत्तर म्हणजेच भाज्य। मग बघा बरं, यांचा आपण गुणाकार करूया। या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार येतो 616। तुम्ही उभा गुणाकार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवली तर बघा 632। आता बघा हे 632चं आपल्याला काय विचारले? सर्वात मोठा विभाजक विचारले। आता बघा आपल्याला हे माहिती आहे की कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक ही संख्या आहे आणि सर्वात मोठा विभाजक स्वतः ती संख्या असते। मग आपल्याला त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक विचारलाय। मग 632चा सर्वात मोठा विभाजक 632च असणार आहे। मग बघा बरं 632 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 632। पुढचा प्रश्न बघा, सर्व एक अंकी विषम संख्या वापरून 7 अंकी लहानात लहान व 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करून त्यांची बेरीज केल्यास बेरजेतील शतक व सहस्त्रस्थानच्या अंकांची स्थानिक किमतींचा गुणाकार किती? आता बघा सर्व एक अंकी विषम संख्या वापरायच्या आहेत। मग एक अंकी विषम संख्या बघा 1 3 5 7 आणि 9, एक अंकी एवढ्या 5च विषम संख्या आहेत, पण आपल्याला 7 अंकी विचारलेत आणि लहानात लहान। मग बघा ह्याच्यामध्ये 2 अंक कमी पडतात, मग लहान विचारले म्हणून मग जो लहान अंक आहे तो काय करायचा? जेवढे अंक कमी पडत आहेत तेवढ्या वेळा लिहायचा। मग बघा 6 आणि 1 7 बरोबर 7 अंकी संख्या तयार झाली। आता काय सांगितलंय? 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करून। मग 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मग बघा 1 2 3 4 5 6 इथपर्यंत, आहे की नाही? मग मोठ्यात मोठी म्हटल्यावर 9 अगोदर बघा 9 2 वेळा लिहावं लागेल आपल्याला, कारण इथे 5 अंक आहेत, आपल्याला 6 सांगितलेत। मग जी मोठी सांगितली असेल तर मोठी संख्या घ्यायची। आता बघा इथे 7 त्याच्यानंतर 5 3 आणि 1 यांचे काय सांगितले? बेरीज सांगितले। हे आपण खाली लिहिलं असतं तरीही चालली असती। आता बघा 9 आणि 1 10 हातचा 1, 7 आणि 3 10 10 आणि 1 11 परत हातचा 1, 5 आणि 5 10 10 आणि 1 11 परत हातचा 1, 7 आणि 3 10 10 आणि 1 11 परत हातचा 1, 9 10 11 परत हातचा 1, 9 10 11 परत हातचा 1, 1 आणि 1 2। मग आपलं उत्तर किती आले बघा? बघा 21,11,110 हे उत्तर आले। पण इथे आपलं उत्तर पूर्ण होतंय का? नाही, यांची बेरीज ही आलेली आहे की नाही? मग बेरजेतील शतक आणि सहस्त्रस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार। मग शतक कोण आहे? 1 आहे, मग 1 शतकची स्थानिक किंमत किती? 100 आणि सहस्त्र म्हणजे 1000, मग या 1 ची किंमत किती? 1000। मग यांचा काय विचारलं? स्थानिक किमतींचा गुणाकार। मग बघा 1 1 1 गुणाकार करताना जेवढे शून्य तेवढे पुढे मांडून घ्यायचे, 1 2 3 4 5, ठीक आहे? मग बघा आपलं उत्तर किती आले? 1 लक्ष। मग बघा बरं 1 वर 5 शून्य,
पर्याय क्रमांक 4 1,00,000. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीचे जे प्रश्न असतात ते परीक्षेला हमखास विचारले जातात आणि प्रश्न सोपं आहे, उत्तर खूप सोपं काढायला आहे, पण तरी पण मुलं काय करतात, प्रश्न वाचताना गडबड करतात, त्याच्यामुळे उत्तर वेगळे येण्याची शक्यता असते. तसं न करता काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 24°13 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही. आता बघा दिलेले पर्याय लिहून घेऊया. बघा पर्याय लिहून घेतलेत मी 4 सुद्धा. आता याला आपण भाग घालूया आणि सममूल्य अपूर्णांक नाही विचारले. मग बघा बरं 168/91 या संख्येला जर आपण 7ने भागलं तर बघा किती येतं, 7 दुने 14, 15, 16, 28 राहिले ना इथे, म्हणजे 2 राहिले 28. मग 7 चौक 28 आणि बघा 7 एके 7, परत 2 राहिले, 7 त्रिक 21. मग ह्याचं उत्तर किती आलं, 24°13. बघा 24°13. ठीक आहे. आता याचं बघा या शून्यांना आपण जर हे शून्य कट केले तर बघा इथे 2नी भाग जातो. बे दुने 4, बे चौक 8, बे एके बे, बे त्रिक 6. उत्तर काय आलं, 24°13. बघा आता बघा इथे भाग घालवायच्या आधी आपण याला घालूया. या संख्येला आपण 23ने भाग घालूया. मग बघा जर यांचा आपण भागाकार केला तर याचं उत्तर येतं 24°13. म्हणजे हे पण समान आहे. भाग घालवून बघायचा आहे, मी घालवून बघितलेला आहे. म्हणून मी इथे सममूल्य अपूर्णांक कोणता नाही तर पर्याय क्रमांक 3 576/169. म्हणून मी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे आपल्याला पुढचा प्रश्न दिला आहे, गव्हाचा दर 44 रुपये प्रति किलोग्रॅम असेल तर असत्य विधान ओळखा. आता म्हणजे 1 किलो गहू 44 रुपये. आधी आपण याचं काय करूया, आधी अर्धा किलोची किंमत 22 रुपये, पाव किलो गव्हाची किंमत 11 रुपये, पाऊण किलो गव्हाची किंमत 33 रुपये. हे आपण काढून घेतलं, किलोची किंमत माहीत होती त्यावरून काढून घेतलं. आता बघा विचारले काय, पहिल्या पर्यायामध्ये काय दिले, आपल्याला असत्य विधान ओळखायचं आहे. मग पहिला पर्याय आपण चेक करूया. 5.25 किलोग्रॅम गव्हाची किंमत 231 आहे. आता बघा 5.25 म्हणजे काय, 5 किलो आणि पाव किलो. मग 5 किलो म्हणजे काय, 1 किलो बरोबर 44 गुणिले 5 किलो. ठीक आहे. मग 44 गुणिले 5 आपण केलं तर बघा 5 चौक 20, हाताला 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22. 5 किलोचे झाले 220 रुपये आणि वर पाव किलो आहे, पाव किलोची किंमत किती आहे 11 रुपये. मग ह्याच्यामध्ये जर आपण 11 रुपये ॲड केले तर 220 अधिक 10 बरोबर किती येतं उत्तर 231 रुपये. मग बघा बरं पर्याय क्रमांक 1 मध्ये 231च आहे, म्हणजे पहिला पर्याय कसं आहे, योग्य विधान आहे. आता दुसरा पर्यायामध्ये काय दिले, 3.5 किलोग्रॅम गव्हाची किंमत 154 रुपये आहे. आता 3.5 किलोग्रॅम म्हणजे 3 आणि अर्धा. आता बघा 44 रुपये किलो आणि 3. बघा 44 गुणिले 3, 3 चौक 12, हाताला 1, 3 चौक 12, 12 आणि 1 13, 132 रुपये आणि अर्धा किलो आहे ना वर. मग अर्धा किलोची किंमत किती 22 रुपये. यांची बेरीज करूया, 2 आणि 2 4, 3 आणि 2 5 आणि हे 1 154. बघा 154च आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा कसा आहे, योग्य आहे. तिसरा पर्याय चेक करूया. पाऊण किलोग्रॅम गव्हाची किंमत 33 रुपये दिले. मग बघा आपण पाऊण किलो गव्हाची किंमत 33 रुपयेच काढलेले आहे. मग हे सुद्धा कसं आहे, करेक्ट आहे. मग राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 4, तर अयोग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कसं ते बघूया. 3 किलोची किंमत बघा, 3 किलोची किंमत 132 रुपये अधिक पाऊण किलोची किंमत किती आहे, पाऊण किलोची 33 रुपये. मग इथे अधिक 33 यांची बेरीज करूया. 3 आणि 2 5, हे 3 आणि 3 6 आणि 1 165. मग 4.25 किलोग्रॅम गहू म्हणजे 3 किलो आणि पाऊण किलोवर आहे की नाही. मग याची किंमत 165 रुपये होते, पण इथे 187 दिले, म्हणून मग इथे आपलं उत्तर काय आहे, हे चुकलेलं आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे असत्य विधान आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. मिथुनला घरापासून मैदानापर्यंत जायला 18 मिनिटे लागतात. त्याला तिथं मध्यान्हपूर्व 6:15 पोहोचायचे होते, पण तो 5 मिनिटे उशिरा पोहोचला. तर तो निघाला तेव्हा 24 ताशी घड्याळात कोणती वेळ असेल. आता बघा
सगळ्यात महत्त्वाचं मध्यान्हपूर्व म्हणजे काय, मध्यान्हपूर्व 6:15 म्हणजे हे सकाळचे 6:15 आहेत, है की नाही. मग त्याला 6:15पर्यंत पोहोचायचं होतं. सकाळचे मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या अगोदर म्हणजे सकाळचे 6:15, पण तो 5 मिनटं उशिरा पोचला. आता मला सांगा, त्याला जर 6:15पर्यंत पोचायचं होतं, है की नाही, 18 मिनटात तो नेहमी जात असेल, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे ॲक्युरेट टायमिंग 6:15पर्यंत आपण पोचणार, पण तो 5 मिनटं उशिरा निघाला. मग जर तो 5 मिनटं उशिरा निघाला तर तो 5 मिनटं उशिरा पोचेल, बरोबर आहे ना. मग ह्याच्यामध्ये आपण काय करूया, 5 मिनटं वाढवूया, म्हणजेच तो 6:20ला तिथे पोहोचेल, बरोबर आहे. आता बघा 6:20ला तो तिथे पोहोचेल, जायला किती मिनिटं लागतात, 18 मिनिटं लागतात. मग याच्यामधून काय करूया, 18 वजा करूया. 20मधून 18 गेले, किती राहिले, 2 राहिले, बरोबर आहे. आणि हे 6 म्हणजेच तो घरातून, इथे काही नाही म्हणजे 0 द्या, कारण बघा 20तून 2 गेले, 20तून 18 गेले 2 आणि इथे 0, म्हणजेच तो 6:02 निघाला. किंवा 24 घड्याळामध्ये किती वाजले असतील, तर मग तो 6:02 निघाला. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न सोपेच असतात, फक्त काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित उत्तर काढायचं असतं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासह, नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत नमस्कार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. थँक्यू.